तुम्ही पण त्यातले आहेत का? सोयाबीनची भाजी म्हणलं की वाकडं तोंड करता. मग अशा पद्धतीने बनवा ना. नाही खाणारे पण सुद्धा महागून खातील आणि परत विचार करतील कधी बनवणार अशी सोयाबीनची भाजी. घ्या की मग असं सोयाबीन आणि टाका त्यामध्ये पाणी आणि ठेवा 5 मिनिटं मुरत याला. मग घ्या मसाला तयार करून टाका यामध्ये 2 टमॅटो चिरून आणि एक कांदा आणि खोबरं पण टाका यामध्ये आणि लसणाच्या पाकळ्या. नंतर टाका यामध्ये लाल 2 मिरच्या आणि टाका थोडी कोथिंबीर आणि घ्या आता याला गरागरा फिरून. झालं ना तयार वाटण. आता यामधलं घ्या सर्व पाणी पिळून. इथे घेतला की मी गॅस लावून आता गॅस वर ठेवून दिली कढई. कढईमध्ये टाकलं तेल. आता त्यामध्ये टाकून देते मोहरी. मोहरी चांगली बोंबलू द्यायची. मोहरी चांगली बोंबली आता त्यामध्ये टाकून देते जिरे आणि नंतर टाकून देते थोडी हळद आणि घ्यायचं नाही हा सोयाबीन टाकून फ्राय करून आता यामध्ये तेलात. झाला सोयाबीन सगळा फ्राय. आता घ्या याला काढून. नंतर त्याला त्यामध्ये थोडं तेल टाकून आता करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून देते. आता त्यामध्ये टाकून द्यायची लाल तिखट आणि थोडी हळद आणि थोडा कांदा मसाला, थोडे धने पूड. घ्या आता मिक्स करून. फ्राय करून घेतलेला तर सोयाबीन यामध्ये द्या टाकून. घ्या यावर थोडं झाकण झाकून आता. तयार आहे इथे आपली सोयाबीनची भाजी अशी झणझणीत.